नमस्कार मित्रांनो. उपवर्गीकरणाचा मुद्दा हा बऱ्याच काळापासून समाजातील वेगवेगळ्या घटकामध्ये त्याची चर्चा होत असताना आपल्याला दिसते. काही लोकांचं म्हणणं आहे की उपवर्गीकरण झालं पाहिजे. काही लोकांचं म्हणणं आहे की उपवर्गीकरण केल्यामुळे जे काय एक बंच ऑफ कास्ट म्हणजे एक जातीचा जो समूह आहे तो विभागला जाईल आणि त्याचा फायदा जातीयवादी पक्षांना होऊ शकतो. किंवा जे लोक म्हणतात की वर्गीकरण झालं पाहिजे त्यांचं म्हणणं असं आहे की वर्गीकरण केल्यामुळं एका विशिष्ट वर्गाला जे काही सुविधा मिळाल्या आणि बाकीच्या वर्गांना मिळाल्या नाही, तर त्या ज्या लोकांना वर्गाला मिळाल्या नाही त्या वर्गाला किंवा त्या जातीला सुविधा मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहे असं त्यांचं मत आहे. तर आता या दोन्हीमध्ये सत्य काय आणि त्याचं फॅक्ट काय आहे याच्यामध्ये हे मला वाटतं की समजून घेणं गरजेचं आहे. आता जे काही जातीचा समूह आहे ज्याला आपण SC म्हणतो, शेड्यूल कास्ट म्हणतो, यामध्ये सगळ्यात मोठी जात म्हणून बौद्ध किंवा पूर्वश्रमीचे हिंदू माळ ही आहे, त्याच्यानंतर मातंग आहे, त्याच्यानंतर चर्मकार आहे आणि त्यानंतर इतर जाती आहेत. आता या जातीमध्ये जास्त मोठा आकडा बौद्धांचा असल्यामुळे साहजिकच बौद्धांना या आरक्षणाचा लाभ झाला आणि तो दिसतो पण आहे. पण त्यामध्ये फक्त आरक्षण होतं म्हणूनच लाभ झाला असं नाही, तर त्यांना लाभ होण्यापाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी जीर्ण हिंदू संस्कृती किंवा जे काही कर्मकांड आहे हे सगळं फेकून दिलं आणि त्यांनी बुद्धाच्या विचारावर ते चालले आणि परिणामी विज्ञानाच्या विचाराने ते चालले. त्यामुळे अंधश्रद्धा वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्यामुळे त्यांना आरक्षणाचा लाभ घेता आला. याउलट मातंग किंवा इतर जे काही SC समाजामध्ये आहेत त्यांनी आपल्या ज्या जुन्या चालीरीती आहेत त्या तशाच ठेवल्यामुळे कदाचित त्यांची मानसिकता ही हिंदू मानसिकता राहिल्यामुळे त्यांना म्हणावं तेवढा फायदा घेता आला नसावा. पण त्यांनाही प्रगती करण्याचं पूर्ण अधिकार आहे, त्यांनाही त्यांचाही विकास झाला पाहिजे. आणि हा विचार माझा नाही, तर हा विचार ज्यांनी हे वर्गीकरण हे SCचा जो समूह एकत्र केला किंवा SC कॅटेगरी निर्माण केली त्यांचाही हाच विचार होता की या सगळ्या वंचित ज्या जाती आहेत की ज्यांना शिक्षणापासून जगण्याच्या अधिकारापासून वंचित केलं गेलं तर या सगळ्यांचाच फायदा झाला पाहिजे. मला वाटतं की ह्याच्यामध्ये जे काही मतांतरे असू शकतात पण याच्यामध्ये कुठलाही वाद न करता सगळ्यांनी एकत्रपणे बसून यावरती विचार करून हा प्रश्न सोडवायला पाहिजे. तसं पाहिलं तर सगळ्यांनी एकत्र असणं हे नेहमीच फायद्याचं आहे. आणि विचार करा, आता आरक्षण आहे समजा 10% आणि त्याची जर विभागणी केली तर 10%तले सहा जागा ज्या आहेत, 6% ज्या आहेत ते ज्याची लोकसंख्या जास्त आहे ते बौद्धांना मिळेल. म्हणजे जर वर्गीकरण केलं तर 6 जागा बौद्धांच्या ठरलेल्याच जातील किंवा बाकीच्या 4 जागेमध्ये मग इतर लोक त्याच्यामध्ये वाटणी होऊ शकेल. पण जर वर्गीकरण झालं नाही तर 10 जागेवरती एखादा आपला मातंग बंधू जो आहे तोही क्लेम करू शकतो, चर्मकार बंधू तोही क्लेम करू शकतो. म्हणजे त्या 10 जागा ज्या आहेत तेही मिळू शकतात. तर त्यांनी त्यांची जर कॅपॅसिटी किंवा त्यांनी थोडंसं आपली क्षमता वाढवली तर त्यांना या सगळ्या 10 जागाही मिळवता येणं शक्य आहे. पण आता वर्गीकरण जर केलं तर त्या जागा त्यांच्याकडे ज्या काही प्रमाणानुसार रेशिओनुसार त्यांना ज्या जागा मिळायच्या तेवढ्याच वरती त्यांना क्लेम करता येईल. तर हा एक त्यांचा तोटा आहे, त्यांच्या लक्षात येतोय की नाही मला माहिती नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की बौद्धांमध्ये पण बरेच लोक आहेत की जे म्हणतात की आता आम्हाला दलित म्हणूच नका, आम्ही बौद्ध आहोत. तर मग आता या अनुषंगाने हाही प्रश्न इथे चर्चेला येतो की नेमकं बौद्धांना दलित समजावं की दलित समजू नये. कारण या प्रश्नावरती सुद्धा 2 प्रवाह तयार झालेले दिसतात. एक प्रवाह म्हणतो की आम्हाला काही नाही मिळालं तरी चालेल पण आम्हाला तुम्ही दलित संबोधू नका किंवा आम्ही दलित नाही आहोत. दुसऱ्या प्रवाहाचं म्हणणं आहे की जरी काही लोक
बौद्धांमधले विकसित झाले असतील तरी खूप मोठा वर्ग आहे की जो अजूनही विकसित झाला नाही आहे. त्यामुळे तुम्ही काही लोक बौद्धांना सवलती नको, बौद्धांना दलित म्हणू नका असं म्हटलं तरी बाकीचा जो मोठा वर्ग आहे की ज्यांना अजून कुठल्या प्रकारचे त्यांचा विकास झाला नाही, शैक्षणिक विकास झाला नाही, आर्थिक विकास झाला नाही, तर त्यांनाही त्यांना आपण यापासून वंचित ठेवतो असं त्याचा अर्थ होऊ शकतो. हे दोन प्रवाह आहेत, तर त्याच्यामध्येही विचार करायची गरज आहे. बौद्धांनी हे बघा, बौद्ध तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात आणि म्हणून तुम्ही दलित होता असं नाही आहे. तुम्ही तुमच्या विचाराने, वर्तनाने बौद्ध असले पाहिजे. बाकी कागदावरती तुम्हाला एका SCच्या कॅटेगरीमध्ये टाकलं किंवा तुम्हाला कुणीतरी दलित समूह म्हणून तुम्हाला एकत्रित केलं, म्हणजे पॅन्थरच्या काळामध्ये ते हीच कन्सेप्ट होती ना की दलित म्हणजे कोण? तर दलित म्हणजे जे डिप्रेस आहेत, पिळलेले आहेत, वंचित आहेत, अन्यायग्रस्त आहेत, अशा सगळ्या जातींचा समूह म्हणजे दलित असं त्या काळात मानलं जात होतं. म्हणजे तसं जर नसतं केलं तर मग ह्या सगळ्या जाती ज्या आहेत, पीडित जाती आहेत, या सगळ्यांना एकत्रित करायचं कसं, हा एक प्रश्न होतोच ना. त्यामुळे दलित नावाच्या खाली एक मोठी ताकद जी आहे ती संघटित झाली आणि आज दलित हा शब्द अगदी जागतिक पातळीवरती लोकांना परिचित आहे. तर त्यामुळे दलित शब्दाला विरोध करण्यात काही पॉईंट नाही. बौद्धांनी आणखी चांगलं बौद्ध कसं व्हावं, विचाराने, वर्तणुकीने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकी लोक दलित कॅटेगरीमध्ये असो किंवा कुठेही असो, त्यांनी मला वाटत नाही की जास्त फरक पडेल. आता जनगणनेमध्ये पण यावरती खूप मोठं डिबेट झालं आणि काही लोक म्हणाले की आम्ही बौद्धच टाकणार, आम्ही जात टाकणार नाही, कारण बौद्धामध्ये जातीच नाही आहे. त्यामुळे धर्मबौद्ध आणि जातीचं कॉलम हा आम्ही रिकामा ठेवू, तिथे सांगू की आमची काही जातच नाही कारण बौद्धामध्ये जात नाहीत. आर्ग्युमेंट करायला हे ठीक आहे, पण जर तुम्ही बौद्ध म्हणून टाकलं फक्त, तर प्रश्न पडतो की तुम्ही कुठले बौद्ध आहात नेमके. तुम्ही लडाखमध्ये पण बौद्ध आहेत, हिमाचल प्रदेशमध्ये बौद्ध आहेत, ते बौद्ध आहात का? तुम्ही महाराष्ट्रातले बौद्ध आहात, तर महाराष्ट्रातले बौद्ध कोण आहेत? तर महाराष्ट्राचे बौद्ध जे आहेत ते 1956 पूर्वी हिंदू मार होते आणि त्यानंतर ते बौद्ध झाले. तर भारतामध्ये SCमध्ये असलेले बौद्ध म्हणजे फक्त महाराष्ट्रातले बौद्ध आहेत. त्यामुळे जनगणना करताना तुम्हाला बौद्ध आणि SC कॅटेगरीमध्ये तुम्हाला टाकणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. आणि हे टाकल्याने काय होईल, तर जे काही बजेट SCचा आकडा जर वाढला तर ते जे बजेट वगैरे जे आहे ते तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते ठरवलं जातं. ते जर कमी झालं तर तुम्ही बौद्ध म्हणून वाढाल आणि ते अल्पसंख्याकामध्ये जाईल. तर या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मला वाटतं की थोडंसं आपल्याला व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. या गोष्टीबद्दल मी कुठे म्हणत नाही की आपण कॉम्प्रोमाइज करावं. आपण बौद्ध आहोत, बौद्ध विचाराचे आहोत, बौद्ध वर्तणुकीतून आहोत आणि बौद्ध हे सगळं जगामध्ये श्रेष्ठ आहेत, हे आपण मान्यच केलं पाहिजे. पण काही व्यावहारिक दृष्टिकोनातून असं म्हणतो ना आपण, कधी कधी रणनीतीचा भाग काही असतो, तर ही रणनीती कधी कधी आपल्याला समजून घेतली पाहिजे. नेहमीच तुम्ही एकच गोष्ट धरून बसून, म्हणजे अगदी भिंतीवरती डोकं मारायचं, याने काही जर साध्य होत नसेल तर शांतपणे बसून आपण ती भिंत तोडायला कुठली तरी यंत्र आणलं पाहिजे आणि त्या यंत्राच्या माध्यमातून भिंत तोडली पाहिजे. तर अशा पद्धतीने मला वाटतं जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपण सगळ्याच ठिकाणी विन विन सिच्युएशन निर्माण होऊ शकतं. पण मला वाटतं की त्यासाठी प्रत्येकाने थोडासा व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण ठरवायला पाहिजे. कुठेही बौद्ध म्हणून आपण कॉम्प्रोमाइज करायचे नाही, पण व्यवहाराच्या दृष्टिकोनातून किंवा रणनीतीच्या दृष्टिकोनातून आपण SC टाकायला काही हरकत नाही. मित्रांनो, तर मी आज एकूणच 3 मुद्द्यावरती आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये उपवर्गीकरणाचा मुद्दा आहे, दलित की बौद्ध हाही मुद्दा आहे आणि जनगणनेमध्ये काय टाकावं या संदर्भातला मुद्दा आहे. अशा तिन्ही विषयावरती मला असं वाटलं की
आपण बोलावं आणि आपले काय विचार आहेत हेही मला समजून घ्यायला आवडेल. कारण या मुद्द्यावरती बऱ्याच गोष्टी लोक मांडत आहेत, बोलत आहेत. शेवटी काय माहिती आहे का, की बौद्धांनी आपला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास केला पाहिजे. आपण काय टाकतो, काय लिहितो यापेक्षाही आपण कसं वागतो आणि काय विचार करतो या गोष्टी मला वाटतं जास्त महत्त्वाच्या ठरतात. तर मी इथे थांबतो. याबद्दल आपले विचार काय आहेत हे आपण निश्चितपणे व्यक्त करावेत. आणि हे जे चॅनल आहे या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयावरती आपण बोलत असतो. 100% गोष्टी आपल्या एकाच व्यक्तीच्या बरोबर असतात असं नाही आहे. काही गोष्टी पटण्यासारख्या असतात, काही गोष्टी न पटण्यासारख्या असतात. पण आपण आपलं मत व्यक्त केलं पाहिजे, त्यावरती चर्चा घडली पाहिजे. पुन्हा भेटूया. धन्यवाद. हे चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. थँक्यू.